आज आम्ही परत चाललो आहे जांभा काढायला. ठीक आहे, आज पूर्ण फॅमिली चालली आहे. पप्पा वगैरे आलेत, मोठे काका आणि दादा वगैरे सर्व आलेत. आज पूर्ण तयारीने चाललो. आज आम्ही पिशव्या वगैरे सगळे घेतले प्रॉपर. जे वस्तू पाहिजे ते सर्व घेऊन चाललो आहे जांभा काढण्यासाठी. ठीक आहे, आज आम्ही पूर्ण जंगलच साफ करून येणार आहे. बघू कसा होता आजचा आपला प्रवास. काहीच आत्ता दीदी आणायला गेलेली स्टिक्स, आपली ही जॉयस्टिक, सो आम्ही मागे राहिलो आहे हिच्यामुळे. जाऊन देणे एक चांगलं पण काम केलं. आता परत आपल्याला त्यांच्या इथं पोहोचायचं आहे. सो आपण तिघा पळणार आहे. 1 2 3. चप्पल आम्ही पळत पळत पुढे येतोय कारण ते खूपच पुढे पोचलेत सध्या तरी हे लोक. सो आम्हाला त्यांना पकडायला लागणार, नाही तर ते एका वेगळ्या रस्त्याने वरती जातील. हे बघा, दिसत असेल तुम्हाला पुढच्या साईडला ते चालतात. सो आपल्याला त्यांना कॅचअप करायचं आहे पुढे लवकरात लवकर चालून. आता आपण परत त्याच जागेवर चालेल जिथं आपण पहिल्या दिवशी आलेलो. आता काका तर लागलेत, काका बाबा दादा सर्व लागलेत. काटे असतील ना, तुम्ही पाहिलंच असाल पहिल्या व्हिडिओमध्ये. या साईडला माकडं होती आणि कशी पळत गेली जसं आपण आल्यावरती. ठीक आहे, तर आज आपण परत ते पूर्ण जांभ्या काढायला आलो आहे जे असतील ते, कारण आपल्याला परवा लगेचच मुंबईला निघायचं आहे. गाड हां, हळू गाड हां. बस दादाने कसे काढलेले आहेत पद्धतशीर. तुला आस्मर बनवायला पाहिजे असं का ना, फील होऊन ते जरा असं खाते. हां आहे काहीतरी. ये गाइस शबारी या साईडने तुम्ही आजूबाजूला बघू शकतात गाईस, काटेच काटे आहेत. ह्याला काय बोलतात बाप्पा? ह्याला काय बोलतात या झाडाला? हा करवंदाचं झाड आहे. आजूबाजूला तुम्हाला जर काटे दिसतच असतील. सो आपण या रस्त्याने चालणार आहोत परत. आणि आम्ही घालून आलो सगळं असं उघडं घालून आलो. मी अंबर, हे अशी काठी कोण घेतं? आम्ही जी वाट आहे त्या वाटेने आलोय. हा बघा, जोश में होश को देता. आई ग, आता झोपच खाली. इकडे पकड. इथे ते काठी आली, इथं ते मला चालायला जमत. चूप घेऊन कुठे चालतेस तू त्याला घेऊन? चल गेला. वार झाला अशा प्रकारे ह्याच्यावरती वार लागलेले आहेत, हाताला काढले. छोटे छोटे काटे काय नव्हत. आपले महाराज माहिती आहेत ना, पूर्वज. हे अशी करवंद असतात, पण हे काय झाले असतात तेव्हा पिकलेले असतात. सध्या तरी हिरवे आहेत, मग आंबट वगैरे लागतील. चवच नसेल, चवच नाही, पिकतच नाहीत ते. काका वरती चढले अशा प्रकारे आणि खाली झाड हलून जे वरचे जांभे आहेत ते खाली पाडतात. आतापर्यंत आपण या 2 पिशव्या काढलेल्या आहेत. ठीक आहे, बघू व्हिडिओ संपेपर्यंत, आपण इथून निघेपर्यंत आपण किती करू शकतो. तर गाईस आपण टोकावरती गेलेलो, टोकावरनं आपण खाली आलो परत. क्योंकि हम सर्वाइव कर सकते. फक्त माझी लास्ट व्हिडिओ आहे. काठी पाहिजे काय आमच्या गावात. हा दिसला. ये गाइस कम टू दुबई, कम टू कोकण. दोन, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. या आहे पुल अप. कमेंट मध्ये सांगा. सो गाईज अशा पद्धतीने आपण इकडे 2 पिशव्या काजू जमा केलेत. बोंडू पण आहे, ते बोंडू वगैरे मम्मी खाते. आम्ही बोंडू मीन्स फुलं. आम्ही थोडं जास्त नाही खात. फुलं नाही रे,
नॉनसेन्स. फळं म्हणून यांना कुठे घेऊन जात नाही. तर आता हे पिशव्या एक दादाने इथले ही नानू घेईल. मी कॅमेरामॅन आहे सो मी काहीच नाही करू शकत. मी व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी आलो फक्त. सो आता आम्ही घराकडे निघालोय. ठीक आहे. आता इथनं जाणार, आंघोळ केली तर करेन, नाहीतर पोहायला जाणार आहे. मित्र पण आला, आम्ही सगळे पोहायला जाणार आहोत. ठीक आहे गाईस. तर बघूया आता मम्मीने काय बनवलं असेल, मम्मी आणि काकीने काय बनवलं असेल घरी. सो ते वगैरे खाऊ. बाबा होते बट बाबा गेले घरी कंटाळून, कारण बाबा थकले होते खूप. बाबांचं वय पण झालं तसं. आता हा आपला जाण्याचा वाटा आहे. जिथनं आपण चढलो तिथूनच आपण रिटर्न खाली उतरणार. आता दादा पद्धतशीर आपले काजू वगैरे जमा केलेत. 2 अजून आम्ही केले असते बट पिशव्या नव्हत्या आमच्याकडे. सो आम्ही इथं स्टॉप केलं. बस झालं वगैरे, कारण काहीच नाही मग घेऊन कसं जाणार. तर आमची हालत बघू शकता, खूप घाण झाली आहे अशा पद्धतीने. मी पण खूप म्हटलं आंघोळ करून आलेला, मी नाही आंघोळ करून आलो, दादा पण आंघोळ करून आलेला. मस्त. आता डायरेक्ट नदीवर जाणार आणि टाकणार. हां. सो आता बघू. तो एक मित्र आहे, तो पण आला आहे. सो आम्ही कझिन्स वगैरे परत आता आंघोळीला जाणार, पोहायला जाणार आता तरी. ठीक आहे. काका वगैरे दीदी वगैरे ते सगळे मागणं आहेत. मागणं येतील. आपण तोपर्यंत पुढे होऊ, पाणी वगैरे पिऊ, थोडंसं तोंड वगैरे धुवून बघू कसं काय होतं प्लॅन पुढचं. आणि मग पवाय जाऊ. हां. आणि मग पोहायला जाऊ. हे लोक मागणं येतात आरामात चालत. आम्ही खूप थकलेलो आहोत म्हणून आम्ही सावलीत थांबलो थोड्या तरी. असं झाडाच्या खाली सावलीत थांब रे दादा. हां अच्छा इथं थांबू. सो बघूया कसं आपला प्रवास आहे. लय घंटा आला काय, म्हणजे थकायला झालं पूर्ण. सर म्हणजे कसं काय केलंय. डोंगर आहे. हो. ठीक आहे. असं जोता आपण म्हणतो ना त्या टाईपमध्ये दिसतंय बस. फेस टाईप दिसतोय त्याच्यात थोडं थोडं. हा त्याचा काय विषय आहे म्हणजे असं आमच्या व्ह्युअर्सना पण सांगा तुम्ही जरा. घरी गेला सांगते. तिकडे आम्ही जायचो माहिती आहे. आता जाऊ शकतो का आपण? आता 8 दिवस लागेल होते जायला. आता उन्हात करपशील तू. करपलाच आहे. वेदांत असं तर तिथे वेगळी असते. भाजला असता पूर्ण. हा काळ्या रंगाला जास्त अट्रॅक्ट होतो. वेदांतला जास्तच अट्रॅक्ट झाला असतं. सनस्क्रीन पण कमी पडली असते. बिचारा ब्लॉग बघेल ना. वेदांत जर तू बघत असेल ना, मनाला वाटून घेऊ नकोस. सॉरी भावा, सॉरी. आज तू काढा. सॉरी. तुला सनस्क्रीनची गरज नाही, पूर्ण बॉटलची गरज. सनस्क्रीन त्याला बैलांना लावलं ना ते. आता तरी आम्ही पोहायला चाललोय जसं सांगितलेलं. ठीक आहे. सगळे मित्र सुद्धा आहेत. कसं आहे इथं खोला नाही. हां इथं ओके ओके. हे सगळं भरलेलं असतं. हे सगळं असतं ना, हे पूर्ण भरलेलं असतं. हे सगळे दगडेतनं सगळे गायब होतात. इथपर्यंत पाणी असतं, इथपर्यंत पाणी कमी येतं ना, त्याचं फुल भरलेलं असतं. हे जे व्हाईट लाईन आहेत ना ते पूर्ण हे असतात पाण्याखाली, आणि पावसाळ्यात तर ह्याच्यावरती दगडाच्या वरती पाणी असतं. चला उतरूया. गाय म्हशीच बैला आणि वासरूच. तुम्ही चालला कोण? थांबा हे चाललंय. हा जा. तीन. सो गाईज आपण अशा प्रकारे घरी चाललो. आपलं जे असं होतं स्विमिंग वगैरे आपण करून घेतली. काय बरोबर ना बच्चे? एकदम बरोबर. हबीबी गाईज. हबीबी कम टू लहान वाडावाडी हर्द्याकडे. वाडावाडी हर्द्याकडे. सो आपण चाललो मांडावर, पालखी जिथे असते इथं. ठीक आहे. तर बघू कसं होतं. रात्रीचं आम्ही चाललो, रात्रीच जायचं असतं तिथं आपल्याला राहायचं असतं रात्रीचे दिवस. सो बघूया कसं होते आपलं. लाईक आपल्याला हे करायचं असतं.
जागरण अरे काय हां हां आपल्याला जागरण करावं लागतं. सो बघूया कसं आपलं हे होतं. रात्री आपण काय काय करतो मी सगळं तुमच्यासोबत शेअर करतो. सो गाईज हा आपला सर्वात जुना ब्रिज आहे आपल्या गावातला. आणि तिथं मांडावर काय चालू आहे रे हे नमन नमन. हां